नमस्कार मंडळी. आपल्या शेतात बसलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही शेत. आपलं सोयाबीनचं शेत आहे. तूर आहे. कालचा जो केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा झालेला आहे आणि सरकार 12 वर्षात आतापर्यंत जे काम करीत होतं, तर याच्यामध्ये 12 वर्षात अशी कुठलीही घटना नाही झाली की पूर्ण तटस्थ होतं, कोणाचाच राजीनामा घेत नव्हतं. परंतु तरुण ह्या देशाचा जागृत झालेला आहे आणि तरुण एकदा जर जागृत झाला तर सत्ता पलट व्हायला वेळ लागत नाही. हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण सुरुवात कुठून करावं हेच लक्षात येत नाही. असं असतं मंडळी. त्याच्यामुळं सुरुवात एकच असते, जी गोष्ट आपल्याला चांगली वाटते तीच गोष्ट आपण त्याला समर्थन द्यायचं आणि जी वाईट वाटते त्याला अजिबात समर्थन द्यायचं नाही. अशा प्रकारे हा राजकारण्यांचा जो माजला होता आणि पूर्ण राजकारणी काय करू लागले, स्वतःला हुकुमशाह समजू लागली, तर यांना पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या तरुणांनी केलेलं आहे. कारण 30 म्हणजे मिलियन या CJPला फॉलोवर झाले होते. तर यातून एकच झालं की जे अभिजित डिपके आहेत यांनी पुढाकार घेतला, सुरुवात केली. ते जर जागेवर जर थांबले असते तर असं कधीही झालं नसतं. ही मराठी माणसाची एक ताकद आहे आणि महाराष्ट्रीयन मराठी मला ते काही बी करू शकतो, मॉडेल पण वाकणार नाही. धन्यवाद मंडळी. नमस्कार मंडळी. आपल्या शेतात बसलेलो आहे. हे बघू शकता तुम्ही शेत. आपलं सोयाबीनचं शेत आहे. तूर आहे. कालचा जो केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा झालेला आहे आणि सरकार 12 वर्षात आतापर्यंत जे काम करीत होतं, तर याच्यामध्ये 12 वर्षात अशी कुठलीही घटना नाही झाली की पूर्ण तटस्थ होतं, कोणाचाच राजीनामा घेत नव्हतं. परंतु तरुण ह्या देशाचा जागृत झालेला आहे आणि तरुण एकदा जर जागृत झाला तर सत्ता पलट व्हायला वेळ लागत नाही. हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, पण सुरुवात कुठून करावं हेच लक्षात येत नाही. असं असतं मंडळी. त्याच्यामुळं सुरुवात एकच असते, जी गोष्ट आपल्याला चांगली वाटते तीच गोष्ट आपण त्याला समर्थन द्यायचं आणि जी वाईट वाटते त्याला अजिबात समर्थन द्यायचं नाही. अशा प्रकारे हा राजकारण्यांचा जो माजला होता आणि पूर्ण राजकारणी काय करू लागले, स्वतःला हुकुमशाह समजू लागली, तर यांना पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या तरुणांनी केलेलं आहे. कारण 30 म्हणजे मिलियन या CJPला फॉलोवर झाले होते. तर यातून एकच झालं की जे अभिजित डिपके आहेत यांनी पुढाकार घेतला, सुरुवात केली. ते जर जागेवर जर थांबले असते तर असं कधीही झालं नसतं. ही मराठी माणसाची एक ताकद आहे आणि महाराष्ट्रीयन मराठी मला ते काही बी करू शकतो, मॉडेल पण वाकणार नाही. धन्यवाद मंडळी.